नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त असे रसरशीत बनून तयार होणारे खव्याचे गुलाबजामुन. मस्त असे बनून तयार होतात, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. बघू शकता तुम्ही आतून मस्त असे रसरशीत आणि रवाळ असे गुलाबजामुन बनून तयार झाले. अजिबात चिकट वगैरे दिसत नाही. इथे मी आता सर्वात आधी पावशर खवा घेतलेला आहे. मस्त असा मऊ आपल्याला फ्रेश खवा या गुलाबजामुनसाठी वापरायचा आहे. इथे आता आपण ताजा खवा वापरल्यामुळे आपले गुलाबजामुन सुद्धा मस्त असे बनवून तयार होतात. आणि त्यासाठी आता आपण सर्वात आधी अर्धा कप मी इथे रवा घेतलेला आहे आणि बरोबर अर्धा कप दूध घेतलेला आहे. त्यामधलं आपल्याला जसं जसं लागेल तसं तसं दूध घेऊन आपल्याला छान असा याचा गोळा मळून घ्यायचा आहे. खूप जास्त सैल सुद्धा गोळा करायचा नाही, अगदी आपल्या चपातीच्या गोळ्यासारखा मळून घ्यायचा. आता हा गोळा मी रव्याचा बाजूला ठेवणार आहे आणि त्यानंतर जो आपला खवा होता त्याला छान असं हाताने गुठळ्या वगैरे असतील तर अशा मोडून घ्यायच्या आहे हाताने आणि मस्त अशा हाताने मळून घ्यायचं आहे. जसं आपण भाकरीला पीठ मळतो तशाच पद्धतीने हा जो खवा आहे आपल्याला इथे मळून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही इथे मी खवा छान असा मस्त मळून घेतलेला आहे. इथे आता मी जेवढा आपण रवा घेतलेला होता बस तेवढंच आपल्याला अर्धा कप मी इथे रवा घेतलेला आहे. तुम्ही हे सर्व मेजरमेंट जे आहे ते वाटीने सुद्धा मोजून घेऊ शकता. यामधला आता तुम्हाला जितका तुमचा खवा पातळ असेल तितका तुम्ही यामध्ये मैदा घालू शकता. खूप जास्त पातळ नसेल तर तुम्ही पाव कप सुद्धा मैदा यामध्ये घालू शकता. तुम्हाला जर मैदा यामध्ये वापरायचा नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरी चालते. छान असं गव्हाचं पिठाचे सुद्धा छान गुलाबजामुन बनवून तयार होतात. इथे आता आपल्याला मैदा सुद्धा मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे खव्यामध्ये अशा पद्धतीने. इथे आता आपला रवा सुद्धा छान असा भिजलेला आहे. बघू शकता तुम्ही 15 मिनिटं हा जो रवा आहे मी छान असा भिजवून घेतलेला आहे. म्हणून आपल्याला रवा जो आहे सर्वात आधीच भिजवून घ्यायचा आणि नंतर आपल्याला रवा आपला छान असा भिजते बाकीची तयारी होईपर्यंत. इथे मी आता जसं आपण यामध्ये मैदा मिक्स केलेला होता तशाच पद्धतीने रवा सुद्धा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही इथे माझा आता रवा आणि मैदा खव्यामध्ये छान असा मिक्स झालेला आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा भरून मी वेलची पूड घालून घेणार आहे. इथे आपण खवा छान असा मळला तर यामध्ये आपल्याला सोडा वगैरे टाकायची अजिबात गरज पडत नाही. फक्त आपल्याला हे जे छान असं मळूनच घ्यायचं आहे. त्यामुळेच आपले गुलाबजाम मस्त असे बनवून तयार होतात. बघू शकता तुम्ही इथे माझं आता गुलाबजामुनचं छान असं पीठ मळून झालेलं आहे. अशा पद्धतीने यामधला आता जितके तुम्हाला छोटे मोठे गुलाबजामुन बनवून घ्यायचे असतील तितका गोळा घ्यायचा आहे आणि हाताने छान असा दाबून गोळा बनवायचा आहे. म्हणजेच आपले गुलाबजामुन अजिबात त्याला क्रॅक जात नाही आणि हाताने अशा प्रकारे दाबून बघायचं आहे. बघू शकता तुम्ही याला अजिबात क्रॅक गेलेले नाही. म्हणजेच आपलं हे गुलाबजामुनचं जे पीठ आहे ते व्यवस्थित भिजून तयार झालेलं आहे. इथे आता तुम्ही हव्या त्या आकाराचे गुलाबजामुन बनवून घेऊ शकता. मी इथे अशा पद्धतीचे सर्व गुलाबजामुन बनवून तयार करून घेणार आहे. इथे माझे आता सर्व छान असे गुलाबजामुन बनवून तयार झालेले आहे. बघू शकता तुम्ही एक सुद्धा गुलाबजामुनला अजिबात क्रॅक गेलेला नाही. इथे आता सर्वात आधी आपण पाक करून घेऊ गुलाबजामुनसाठी. पाक करायला मी इथे सर्वात आधी 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. पावशर खव्यासाठी अर्धी वाटी साखर अगदी व्यवस्थित पुरते. त्यानंतर त्याच वाटीने मी इथे 2 वाट्या भरून पाणी घालून घेणार आहे. तुम्हाला जर जास्त पाक आवडत असेल गुलाबजामुनमध्ये तर तुम्ही 2 वाट्या साखर आणि 2.5 वाटी पाणी घालून छान असा पाक बनवून तयार करून घेऊ शकता. इथे आता आपल्याला पाक छान असा उकळवून घ्यायचा आहे. खूप जास्त आपल्याला पाक तयार करायचा नाही, म्हणजे जास्त शिजवायचा नाही.
इथे आता आपल्या पाकाला छान अशी उकळी आलेली आहे. केशर घालून घेऊ आणि फक्त 2 ते 3 मिनिटं हा पाक आपण उकळून घेऊ आणि लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. शेवटी वेलची पूड घालून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे. इथे आता आपला पाक बनून तयार झालेला आहे. इथे आता आपले गुलाबजामुन तळणं होईपर्यंत पाक आपला कोमट होते. इथे आता तेल मी छान असं गरम करून घेतलेलं आहे. खूप जास्त आपल्याला तेल गरम सुद्धा करायचं नाही. हलकंसं आपल्याला कोमट गरम करायचं आहे, म्हणजे कमी गरम करायचं आहे. त्यानंतर यामध्ये गुलाबजामुन सोडून घ्यायचे आहे. गुलाबजामुन सोडल्यावर आपल्याला गॅस मंद करायचा आहे. मंद गॅसवरच आपल्याला गुलाबजामुन तळायचे आहे आणि अशा प्रकारे हलवत राहायचं आहे, म्हणजेच एकसारखे असे गुलाबजामुन तळले जातात. मंद गॅसवर गुलाबजामुन तळल्यामुळे आपले गुलाबजामुन आतमधून जे आहे ते कच्चे राहत नाही आणि मस्त असे रवाळ बनून तयार होतात. आपण जर फास्ट गॅसमध्ये गुलाबजामुन तळले तर वरून तर त्यांना रंग येते, पण आतमधून अगदी असे कच्चेच राहतात. बघू शकता तुम्ही गुलाबजामुनला मस्त असा छान रंग आलेला आहे. मीडियम गॅसवरच आपल्याला अशा प्रकारचा रंग गुलाबजामुनला येऊ द्यायचा आहे. इथे माझे आता सर्व गुलाबजामुन छान असे तळून झालेले आहे. तुम्हाला मी एक फोडून सुद्धा दाखवणार आहे. बघू शकता तुम्ही आतमधून अजिबात कच्चा वगैरे नाही, मस्त असे बनून तयार झालेले आहे. इथे मी आता पाकामध्ये सर्व गुलाबजामुन सोडून घेणार आहे. छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. इथे मी गुलाबजामुन काही जे आहे ते छान असे डार्क रंगावरती तळलेले आहे. मस्त असे चवीला लागतात हे गुलाबजामुन. हलकेसे डार्क रंगावरती तळलेले आहे. इथे आता आपल्याला हे छान असं मिक्स करून रात्रभर असंच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी मस्त असे दुप्पट गुलाबजामुन आपले फुलतात. बघू शकता तुम्ही दुसऱ्या दिवशी छान असे फुललेले आहे. दुप्पट आपले हे गुलाबजामुन झालेले आहे. तुम्ही हे जे गुलाबजामुन आहे, तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही 3 ते 4 तास सुद्धा ठेवू शकता. बघू शकता तुम्ही गुलाबजामुनला छान असा आपला रंग आलेला आहे. इथे मी तुम्हाला आता कट करून सुद्धा दाखवणार आहे. आतमधून मस्त असे रसरशीत आपले हे गुलाबजामुन बनून तयार झालेले आहे आणि रवा सुद्धा छान असा टेक्स्चर आलेला आहे. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि एक लाईक करायला विसरू नका.